नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं नाचणीची भाकरी बनवणार आहे, एकदम मऊ अशी. तर हे नाचणीचं पीठ मला आईकडून गावावरून आलं होतं. तर बोललं चला ही नाचणीची भाकरीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर काही काही नाचणीचं पीठ गरम पाण्यामध्ये पण भिजवतात. इथं आपण काही गरम पाण्यामध्ये नाही, गार पाण्यामध्येच भिजवले. आणि पीठ चांगलं, नाचणीची भाकरी करताना पीठ फक्त चांगलं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं असतं. त्यामुळं भाकरी चांगली येते, पीठ चांगलं मळलं की. इथं नाचणीची भाकरी मी थापून घेतली, एकदम पातळ थापायची. जेवढे आपण पातळ नाचणीची भाकरी करेन तेवढे खायला पण खूप छान लागते. तर इथं आपली नाचणीची भाकरी तयार झाली, फुगली पण बघा किती छान. तर ही नाचणीची भाकरी कुठल्याही भाजीसोबत खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण असते. तर इथं आपली नाचणीची भाकरी तयार झाली आणि इथं पनीरची